आपण आलेलो आहोत नानापेठ इथे, ज्या ठिकाणी पुण्यातील नानापेठमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ त्याच पद्धतीनं पादुकांचं दर्शन घेण्यासाठी इथं या पादुका ठेवलेल्या आहेत आणि आपण पाहू शकता या रथाच्या समोर सुद्धा भाविक अजूनसुद्धा नतमस्तक होत आहेत. त्याच पद्धतीनं रथाच्या बाजूलाच एक भली मोठी तुम्हाला रांग दिसते. ती रांग पादुकांच्या दर्शनासाठी आहे. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या विठ्ठलराव काळंगे पथ नानापेठ या ठिकाणी ही भली मोठी रांग आहे. इथं मोठमोठ्या सामाजिक संस्थांनी सुद्धा वारकऱ्यांच्या आणि येणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी पाण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि हाच तो रथ आहे ज्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुकां इथं या ठिकाणी आलेलं आहेत. याच्याच पुढं भवानी पेठ आहे, तिथं जगतमाऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही भाविकांची अजूनसुद्धा इथं गर्दी उसळलेली आहे. पूर्ण भली मोठी रांग या ठिकाणी दर्शनासाठी आतुर झालेली ही नागरिकांची संख्या मोठी आहे. हे पाहू शकता तुम्ही केवढ्या मोठ्या प्रमाणात ही रांग आहे आणि लोक अजून सुद्धा इथं दर्शनासाठी आलेले आहेत. नानापेठ इथून नानापेठ येथे आलेल्या या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची अजून सुद्धा गर्दी उसळलेली आहे आणि पुण्यामध्ये पूर्णतः भक्तिसागर उसळलेला आहे. पाहू शकता केवढी मोठी ही रांग, नागरिकांची मोठी रांग दर्शनासाठी इथे लावलेली आहे आणि मोठमोठ्या सामाजिक संस्था त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा इथे पिण्याच्या पाण्याची टँकरच आणलेला आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथंच अशा पद्धतीनं प्रशासनानं सुद्धा तयारी केलेली आहे जोरदार.